Hello students, today we will see numericals on the qualitative property osmotic pressure. In previous video lecture, we have seen how the want of general equation, that is pi is equal to CRT, is derived from different laws, want of Boyle's law, want of Charles law, and one numerical on that. आणखी आज पण आपण एक न्यूमेरिकल बघूयात. आणखी एक न्यूमेरिकल मी घरी करण्यासाठी तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर आपण न्यू पॉइंट. ओके, बघा हा न्यूमेरिकल आहे बोर्डवरती, मी रीड करतोय, तुम्ही गिवन लिहून घ्या. कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर इन पास्कल. वी हॅव टू डिटरमाइन ऑस्मोटिक प्रेशर इन पास्कल exerted by a solution prepared by dissolving 1 gram of polymer having molar mass 1,85,000 gram per mole in 450 ml of water at 37 degree Celsius. ओके, हा तुमचा न्यूमेरिकल आहे. तुम्हाला काढायचे काय तर कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर, पाय काढायचे इन पास्कल, पास्कल मध्ये ते काढायचे. ओके, एक्झर्टेड बाय सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 1 ग्रॅम ऑफ पॉलिमर, वेट ऑफ, इथं काय डिझॉल्व काय केले, सल्यूट इज पॉलिमर, पॉलिमर सल्यूट आहे, त्याचा वेट किती आहे W2 इज इक्वल टू 1 ग्रॅम. पुन्हा त्याचा मोलार मास किती आहे, M2 इज इक्वल टू 1,85,000 ग्रॅम पर मोल. ओके, लक्षात. त्यानंतर इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, V इज इक्वल टू 450 ml, म्हणजे लिटर मध्ये किती होईल ते 0.45 लिटर, किंवा त्यालाच आपण डेसिमीटर क्यूब म्हणू शकतो. लिटर म्हणजेच डेसिमीटर क्यूब. ॲट टेम्परेचर टी किती आहे 37 डिग्री सेल्सिअस, म्हणजे केल्विन मध्ये किती झालं ते 273 प्लस 37 किती होईल 310 केल्विन. ओके, हे तुमचं गिव्हन आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला फाइंड आउट करायचं ऑस्मोटिक प्रेशर. ओके, आर ची व्हॅल्यू दिलेली नाही, आर ची व्हॅल्यू मी सांगतोय बघा. आर ची व्हॅल्यू जर लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन मध्ये आर ची व्हॅल्यू किती असेल 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. एक गोष्ट, पुन्हा आर ची व्हॅल्यू जूल पर केल्विन पर मोल मध्ये किती आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल मध्ये आर ची व्हॅल्यू अशी आहे. आर ची व्हॅल्यू पास्कल, लिटर पास्कल पर मोल पर केल्विन ला किती आहे 8.314 इंटू 10⁻³ प्लस 3 मायनस 3 इंटू 10⁻³ लिटर पास्कल पर मोल पर केल्विन, ही आरची व्हॅल्यू. आणि पुन्हा आरची व्हॅल्यू 0.083 लिटर बार पर मोल पर केल्विन. वेगवेगळ्या आरच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओके, वाटलं तर एका साईडला नोट डाऊन करा. आणि हे तर तुम्हाला नेहमी यूज होते, हे पण हे पण, आणि या बाकीच्या दोन लक्षात ठेवा. ओके, तर आरची व्हॅल्यू इथं पास्कल मध्ये काढायचं आहे म्हणून आपण डायरेक्टली पास्कलची घेऊयात, किंवा हे ॲटमॉस्फिअरची घेऊन पुन्हा त्याचं ॲटमॉस्फिअरचं पास्कल मध्ये केलं तर चालतं. बट आपण डायरेक्टली आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर पास्कल मध्ये पाहिजे म्हणून लिटर पास्कल पर मोल पर केल्विन ही आपण आरची व्हॅल्यू घेऊयात. ठीक आहे, आपल्याकडे न्यूमेरिकल आहे. आर बरोबर 8.314 इंटू 10⁻³ लिटर पास्कल पर मोल पर केल्विन ही आर ची व्हॅल्यू आहे. मग काढायचे तुम्हाला पाय. सुरुवातीला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, पाय इज इक्वल टू CRT म्हणजेच N/VRT. ओके, नंबर ऑफ मोल्स सेपरेट काढून घेतलात तर चालेल, किंवा त्यामध्येच ठेवलात तर फॉर्म्युला आपण करूयात. पाय इज इक्वल टू W2 गिव्हन मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स झालं अपॉन VRT. ओके, याला रिअरेंज केलात तर तुम्हाला असं भेटेल पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2 इंटू V. ओके, M2 इंटू V. तर या याच्यात
या व्हॅल्यूज पूर्ण ठेवून टाका. ओके, पाय काढायचे आपल्याला. W2 गिव्हन मास 1 ग्रॅम ऑफ पॉलिमर बोलले 1 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे 8.314 इंटू 10⁻³ टेम्परेचर किती होतं 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 310 केल्विन. M2 किती आहे मॉलिक्युलर मास ऑफ पॉलिमर 1,85,000. आता इंटू आता व्हॉल्यूम लिटर पाहिजे कारण आर ची व्हॅल्यू आपण लिटर पास्कल पर मोल पर केल्विन घेतलंय. 450 ml होतं म्हणजे सेंटीमीटर क्यूब होतं ml. तर लिटर किती होईल 0.45. ओके, त्याला पुन्हा कॅल्क्युलेशन केलं 1 ने हे केलं किती होईल 8.314 इंटू 310 इंटू 10⁻³ अपॉन हे किती होईल सपोज हे 3 झिरोज आपण पुढे हे मल्टिप्लाय करूयात 185 इंटू 450. ओके, तर करून बघा याचा आन्सर तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन करा. याचा आन्सर पाय इज इक्वल टू तुम्हाला किती येऊन जाईल 30.9 समथिंग हे पास्कल मध्ये येऊन जाईल. ओके, दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर इन पास्कल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर. ओके, ते करा. आणखी एक न्यूमेरिकल मी तुम्हाला घरी करण्यासाठी देणार आहे. तो न्यूमेरिकल तुम्ही घरी स्वतः सॉल्व करा आणि आन्सर मला व्हॉट्सअपवरती शेअर करा किंवा खाली व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर लिहा. बघा मागचा न्यूमेरिकल आपण पूर्ण सॉल्व केला. हा न्यूमेरिकल तुम्हाला घरी सॉल्व करायचा आहे. मी रीड करतोय म्हणजे तुम्हाला कुठे ओळखता नाही आलं तर ते समजून जाईल. 200 सेंटीमीटर क्यूब of an aqueous solution of protein contains 1.26 gram of the protein. The osmotic pressure of such solution at 300 Kelvin is found to be 2.57 into 10⁻³ bar. Full stop. Calculate the molar mass of the protein. न्यूमेरिकल आहे. याच्यामध्ये गिव्हन बघा सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml 200 ml व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे V. त्याला लिटर मध्ये करावं लागेल तुम्हाला करता येईल. 1.26 ग्रॅम वेट ऑफ सोल्यूट आहे प्रोटीन. ऑस्मोटिक प्रेशर बार मध्ये दिलंय म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला बार मध्ये लिटर बार मध्ये यूज करावं लागेल. म्हणजे आर ची व्हॅल्यू लिटर बार मध्ये किती आहे मी सांगितली होती 0.083 लिटर बार पर मोल पर केल्विन. ओके, या आर ची व्हॅल्यू तुम्हाला यूज करावी लागेल. ऑस्मोटिक प्रेशर पाय किती दिले 2.57 इंटू 10⁻³ टेम्परेचर किती आहे 300 केल्विन डायरेक्टली केल्विन मध्ये दिले. कन्वर्ट करायची काही गरज नाही. तुम्हाला M2 मोलार मास ऑफ द प्रोटीन काढायला फॉर्म्युला ठेवा कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर मला कळवा. आपण आता नेक्स्ट पॉइंट घेऊयात रिव्हर्स ऑस्मोसिस अँड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. Reverse osmosis and purification of water. Reverse osmosis and purification of water. Reverse osmosis and purification of